नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचं कौतुक. आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 2 महिन्यापूर्वी राक्षसी प्रवृत्तीची घटना घडली. एका चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. मात्र राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेनंतर संतापाची लाट निर्माण होऊन आंदोलन करण्यात आले होते. अखेर शासनाने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील नसरापूरचा हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवीय असल्याचं म्हणत न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश SR साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. आरोपीने 3 वर्षाच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य केलं. त्याला भीती नव्हती, त्याचा पूर्व इतिहास होता, त्याला कल्पना होती की त्याला काही होणार नाही आणि म्हणून तो ही कृती करायला धजावला, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे सर्वोच्च स्तरातून स्वागत आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा असत तातडीनं निकाल लावावा अशी मागणी केली आहे. नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील निकालावर सर्व स्तरातून समाधान व्यक्त केलं जात असून नराधमास न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचं स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यामुळे आजच्या निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.